नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी व NMS परीक्षा मधील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण परंतु विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा भाग आज आपण शिकणार आहोत. वर्तुळ, जीवा व कंस. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या प्रकरणासाठीचं बेसिक पूर्ण करूयात. आता या ठिकाणी वर्तुळाचं केंद्रबिंदू O आपल्याला दिसतंय. OB ही वर्तुळाची त्रिज्या आहे, परंतु त्रिज्या आपण कशाला म्हणणार तर केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड याला त्रिज्या आपण म्हणणार. बेसिकली जी त्रिज्या आहे ती R या अक्षराने दर्शविली जाते. मग येथे किती त्रिज्या तयार होतात ते आपण बघूयात. OS ही एक त्रिज्या आहे, त्यानंतर OB हिलाही आपण त्रिज्या म्हणणार, त्याचबरोबर OA ही देखील त्रिज्या झाले, OP देखील त्रिज्या आहे, OR ला देखील आपण त्रिज्या म्हणणार आहोत. यासारख्या असंख्य त्रिज्या आपल्याला वर्तुळामध्ये मिळणार आहेत. ओके, इथे असंख्य आणि अनंत शब्द लक्षात ठेवा. अनंत आपण शब्द लक्षात ठेवूयात. एवढ्या त्रिज्या या ठिकाणी तयार होतील. आता दुसरा भाग याच्यामध्ये आहे तो म्हणजे व्यास. मग व्यासला आपण म्हणतोय D. मग बघा इथे व्यास कशाला म्हणणार तर वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड त्याला आपण व्यास म्हणणार आहोत. मग आता इथे व्यास काय काय तयार होतोय तर बघा, AB हा व्यास आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू मध्यभागी आहे. मग व्यास AB झाला. त्यानंतर PS ला देखील आपण व्यास म्हणणार आहोत. मग अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजेच जीवा. मग जीवा आपण कशाला म्हणणार तर वर्तुळावरील कोणतंही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. मग आपण इथे RS जोडलेलं आहे. ओके, तर RS ला आपण इथे जीवा असं म्हणणार. का तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू या ठिकाणी जोडले जातात. मग अजून कोणते दोन बिंदू जोडले जाऊ शकतात तर इथे आपल्याला दिसतंय SB, हे पण जीवा आहे. मग जीवा RS, जीवा SB असेल, जीवा AR असेल, जीवा AP असेल. मित्रांनो, तुमच्या अजून लक्षात येत असेल की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू बोललात तर A बिंदू आणि B बिंदू हे पण जोडलेलं आहे. मग AB ही पण काय होणार आहे, जीवा होणार आहे. मग वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा काय आला, व्यास. काय आहे, AB ही सर्वात मोठी जीवा आहे, सर्वात मोठी जीवा. ओके, त्याला आपण व्यास असं म्हणतोय. म्हणजे ह्या काही बेसिक कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आपण वळतोय पुढच्या भागाकडे. आता बघा, इथे आपल्याला लगेचच शिकायचं आहे कंसाच्या संदर्भातील काही उदाहरणं. कंसाच्या संदर्भातील मग इथे XS ही एक जीवा आपल्याला दिसते, त्याचबरोबर MY हे पण जीवा आहे. मग याचा अभ्यास करताना आपण नेमकं कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं अपेक्षित आहे तर कोन XOS याचं माप किती दिलं आपल्याला, 80 अंश दिलेलं आहे. त्याचबरोबर कोन MOY याचंही माप दिले आपल्याला 80 अंश. म्हणून हे दोनही कोन काय झाले, एकरूप झालेत. दोनही कोन एकरूप झालेत. पण मित्रांनो, आपल्याला लगेच इथे दिसतंय की XS या कंसाचं माप आणि MY या कंसाचं देखील माप हे समान असणार आहे. म्हणजे संबंध बघा कोणाचं गेलं, याला आपण केंद्रीय कोन म्हणणार. हे दोन्हीही काय झाले, केंद्रीय कोन झाले. ओके, आणि यांचा संबंध कोणाशी झाला तर कंसांशी आलेला आहे. मग हे दोन्ही कंस म्हणजे ज्याला आपण म्हणणार मापकंस XS बरोबर
दुसरा एक कंस आहे मापकंस MY, हे दोनही कंस काय दिसत आहेत आपल्याला, एकरूप दिसत आहेत. बरं, अजून या कंसांचा केंद्रीय कोनाशी जसा संबंध आला तसा जीवांशी देखील संबंध येतोय. तो म्हणजे बघा, जीवा XS आणि जीवा MY या देखील एकरूप असणार आहेत. मग जीवा XS एकरूप जीवा MY, ओके, या देखील आपल्याला काय मिळणार आहेत, एकरूप मिळणार आहेत. मग बघा आता इथे कोणाकोणाचा कशाशी संबंध आलेला आहे. केंद्रीय कोन हे कशाशी संबंधित आले, तर कंसाशी संबंधित आले. पुन्हा एकदा आपण बघतोय, कोन XOS याचं माप 80 अंश आहे, म्हणून कंस XS याचंही माप किती असणार आहे, 80 अंश असणार आहे. कोन MOY 80 अंश आहे, म्हणून मापकंस MY याचे माप 80 अंश असणार आहे. हे झाले क्लिअर. आता त्याचप्रमाणे त्या कोनाशी संबंधित जी जीवा आहे MY आणि XS यांचेही मापे समान असणार आहेत. म्हणजे बघा, आता कंसाशी संबंधित आपण काही गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत, जसं केंद्रीय कोन असेल, त्यानंतर त्याच्याशी संबंधित कंस असतील आणि जीवा असतील, हे एकरूप असतात. मित्रांनो, पुढील प्रकार आपण बघतोय, खास करून जीवेच्या संदर्भातील. बघा, या ठिकाणी केंद्रबिंदू O दिलाय, त्यानंतर जीवा AB दिलेली आहे आणि इथे जीवा AB चे दोन समान भाग आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच या ठिकाणी P हा मध्यबिंदू आहे आणि O केंद्रबिंदू आणि P म्हणजे OP जे आहे ते केंद्र आणि जीवा यांच्यातील अंतर आहे. पुन्हा लक्षात घ्या, OB ही वर्तुळाची त्रिज्या दिसते आपल्याला, AB ही वर्तुळाची जीवा आहे, त्यानंतर या जीवेचा मध्यबिंदू P दिसतोय. ओके, आता याला मध्यबिंदू आपण का म्हटलेला आहे, तर P पासून A आणि P पासून B सारख्याच अंतरावर आहेत, ते आपल्याला या चिन्हाने दाखवलेलं आहे. ओके, आता इथे एक प्रमेय आहे. प्रमेय असा आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर, म्हणजे जीवा आहे आपली AB, जीवेवर टाकलेला लंब, लंब म्हणजे 90 अंशाचं कोन, लंब हा जीवेला दुभागतो, जीवेला दुभागतो. दुभागतो म्हणजे काय, तर दोन समान भाग. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मित्रांनो, या शब्दाचा अर्थच लक्षात घ्या. दुभागतो म्हणजे दोन समान भाग, दोन समान भाग. मग आता इथे दोन समान भाग कोणाचे केलेत, तर AB ही जीवा आहे, AP आणि PB असे दोन समान भाग केलेले आहेत. ओके, त्याचबरोबर आता इथे एक थोडा प्रमेयचा व्यत्यास म्हणून आपण बघतोय, वर्तुळाचं केंद्र व जीवेचा मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे हा त्या जीवेचा काय असतो, लंब असतो, म्हणजे 90 अंशाचा कोन तयार होतो. मग मित्रांनो, या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झाला की त्रिकोण OPB हा कोणता त्रिकोण झाला, तर त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणणार. कोणता त्रिकोण, काटकोन त्रिकोण म्हणणार आहोत. ओके, याला आपण काटकोन त्रिकोण बोलणार. मग काटकोन त्रिकोण बोलला की संबंध कोणाचा येतो, तर लगेच आपल्या लक्षात येतं की काटकोन त्रिकोण म्हटला की पायथागोरसचा संबंध येतो. ओके, आणि पायथागोरसच्या संदर्भात आपली एक आरती आहे, ती या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, ती बघा, छान वाटेल आणि तुम्हाला अगदी सहजपणे समजेल. आता इथे आपल्याला पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतोय, तर OBचा वर्ग, OB काय आहे, या ठिकाणी कर्ण आहे, OB काय आहे, कर्ण आहे. मग OBचा वर्ग बरोबर OPचा वर्ग
अधिक PBचा वर्ग. आणि मित्रांनो, आपल्याला अगदी कमीत कमी वेळेत उदाहरणं सोडवायची असतात, म्हणून प्रत्येक वेळेस उदाहरण सोडवताना नियम किंवा प्रमेय, गुणधर्म, विधान लिहिण्याची वारंवार गरज नसते. अगदी ते लक्षात राहिलं किंवा पाठ झालं की तुम्ही शॉर्टकटचा वापर करू शकता. मग इथे आपण हा प्रमेय बघितला आणि हे विधान आपल्याला पुन्हा पुन्हा पाठ करायचंय, लक्षात ठेवायचंय. पुन्हा एकदा बघा, वर्तुळाच्या केंद्रातून O जीवेवर टाकलेला लंब आहे OP आणि जीवा आहे AB. जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे दोन समान भाग करतोय. हे कळलं आणि आता आपण याच्याशी संबंधित उदाहरणं सोडूयात. मग बघा, उदाहरण सोडत असताना उदाहरण वाचताना महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करायचं. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. वर्तुळामध्ये OC लंब AB. OC लंब AB. लंब म्हटला की 90चा कोन तयार झाला. ओके, आता माप जी दिली आहेत ती आपण टाकतोय. AB 16 आहे. OC लंब AB असं म्हटलं की जीवेला दुभागतो आणि AC जे 16 आहेत त्याचे दुभागण्यामुळे दोन पार्ट होत आहेत. एक पार्ट असेल AC 8 आणि दुसरा असेल BC ही 8चा असणार आहे. आता येथे आपल्याला AO जो दिला आहे तो 10 सेंटीमीटरचा आहे. AO कितीचं दिलंय? 10 सेंटीमीटर. आणि प्रश्न आपल्याला विचारलेला आहे OC किती असणार आहे. OC किती? अत्यंत सोपा भाग आहे. लगेच आपल्या लक्षात येतं की इथे आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरायचं आहे. मग पायथागोरस प्रमेय वापरत असताना इथे कोन OCA हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण. आता मी पुन्हा इथे काटकोन त्रिकोण, पायथागोरसचं प्रमेय हे लिहत नाही. आपल्या लगेच लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. तर OAचा वर्ग बरोबर OCचा वर्ग अधिक ACचा वर्ग. ओके, OA किती आहे आपला? 10 आहे. 10चा वर्ग बरोबर OC किती आहे? तर OC वर्गच काढायचा आहे. अधिक AC किती आहे? तर 8 आहे. 8चा वर्ग. 10चा वर्ग किती? 100 बरोबर OC वर्ग आहे तसंच लिहिलं. अधिक 8चा वर्ग 64 लिहिला. मग आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे डावी बाजू उजवी बाजू, तर ही आहे डावी बाजू आणि इकडची आहे उजवी बाजू. आपल्याला अंक एका बाजूला घ्यायचे. मग आता बघा, 100 आहेत आणि उजव्या बाजूला असलेले 64 हे देखील डाव्या बाजूला घ्यायचे आहेत आणि ते येताना वजा होणार. मग 100 वजा 64 बरोबर OC वर्ग उजव्याच बाजूला राहिला. 100 मधून 64 गेले की उत्तर येणार 36 बरोबर OC वर्ग. दोन्ही बाजूंचं आपण वर्गमूळ काढलं. दोन्ही बाजूंचं काय केलं? वर्गमूळ काढलं. तर 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. म्हणून OC बरोबर येणार 6 आणि इथे एकक आहे सेंटीमीटर, म्हणून 6 सेंटीमीटर हे केंद्रबिंदू आणि जीवा यांच्यातील अंतर झालं. आहे की नाही अत्यंत सोपं. अजून आपण सरावासाठी उदाहरण बघूयात. पुन्हा एकदा आपण त्याच उदाहरणात बघतोय. O हा केंद्रबिंदू आहे. आकृती अगदी कमी वेळात आणि कुठल्याही प्रकारचा परीक्षेला NMS परीक्षेला कंपासचा वापर करत बसू नका. जसं येईल त्याप्रमाणे वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये OG लंब EF. OG आणि कोणाला लंब आहे? EF ला आहे. ओके, OE बरोबर 25 सेंटीमीटर. इथे OE किती दिलं आहे? 25 सेंटीमीटर दिलं आहे. OG किती आहे? 7 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला EF काढायला सांगितलं. मित्रांनो, इथे EG न सांगता EF काढायला सांगितलं. मग आपल्याला EF काढण्यासाठी आधी काय काढायला लागणार आहे? तर EG काढून घ्यावं लागेल आणि EG मिळालं की लगेचच आपल्याला EF मिळणार आहे. मग लगेच आपण पायथागोरसच्याच प्रमेयाचा पुन्हा एकदा वापर करतोय. तर OEचा वर्ग. मग आता मी OEचा वर्ग या ठिकाणी लिहत नाही, थेट 25चा वर्ग लिहितोय. OGचा वर्ग म्हणजेच 7चा वर्ग. ओके, आणि राहिलं कोण? EGचा वर्ग. आता इथे वर्तुळ केंद्र, वर्तुळाच्या केंद्रातून टाकलेला जीवर लंब असं म्हटलं की इथे तयार होणारा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोण आलं की पायथागोरसचा संबंध त्या ठिकाणी आलाच म्हणून समजायचं. आता 25चा वर्ग किती? 625 बरोबर 7चा वर्ग किती?
49 अधिक राहिलं काय EGचा वर्ग. मग आता 625 कडे कोण येणार 49 येतात आणि त्याचं चिन्ह बदलणार. अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला येताना वजा होणार आणि राहिलं कोण EGचा बरोबर EGचा वर्ग राहिला. ओके. मग 625 मधून 49 गेले, राहिले किती तर 576 राहतात बरोबर EGचा वर्ग. आणि 576 कोणाचा वर्ग आहे तर 24चा वर्ग आहे. मग 24चा वर्ग बरोबर EGचा वर्ग. दोन्ही बाजूचं काय करूयात आपण वर्गमूळ काढूयात आणि आपल्याला मिळेल EG बरोबर 24 सेंटीमीटर. मित्रांनो हे फक्त माप मिळालं आपल्याला EG. मग आपल्याला काढायचं आहे काय EF. विचारलं EF. मग EF बरोबर किती वेळा EG केलं तर EF येईल तर मध्यबिंदू असल्यामुळे 2 वेळा EG बरोबर 2 गुणिले EG किती 24 आणि 24 दुने किती येणार आहे तर 48 येणार आहे. ओके. मग आपलं उत्तर असेल 48 सेंटीमीटर. अत्यंत सोपा पाठ आहे. ओके. आता आपण बघतोय 2018-19 पासून परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. मग आता बघा मी मगाशी म्हटलं की कंपासचा वापर करू नका, पण मी स्वतःच या ठिकाणी वापर करतोय कारण तुम्हाला व्यवस्थितरित्या कळावं हा एकमेव उद्देश त्या ठिकाणी आहे आणि परीक्षेला असं तुम्हाला काही फारसं करत बसायचं नाही. ओके. या ठिकाणी O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे. त्रिज्या 13 सेंटीमीटर महत्त्वाची गोष्ट अंडरलाईन केली. त्या वर्तुळात एक जीवा आहे आणि जीवा वर्तुळ केंद्रापासून किती 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. आपल्याला लगेच कळलं की इथे आपल्याला नेमकं काय करायचं आहे. ओके. आता काय करायचं आहे बघा. त्रिज्या मी घेतली या ठिकाणी अशाच प्रकारची शक्यतो डायग्राम काढायची 13 सेंटीमीटर. वर्तुळ केंद्रापासून किती आहे 5 सेंटीमीटर आणि काय काढायचे जीवेची लांबी काढायची. मग आपल्याला पटेल त्याप्रमाणे पटकन आपण नावं द्यायचं O, A, P आणि B. ओके. आपल्याला विचारले जीवेची लांबी विचारले आणि OP किती दिलेलं आहे तर इथे 5 दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काढायला लागेल AP आणि नंतर काढावं लागेल आपल्याला AB. ओके. मग AP आणि PB हे दोन्ही काय आहेत एकरूप आहेत. इथे नियम तोच वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग त्याप्रमाणे OAचा वर्ग बरोबर OPचा वर्ग अधिक APचा वर्ग. मग बघा OAचा वर्ग येतोय 13चा वर्ग बरोबर OPचा वर्ग 5चा वर्ग अधिक APचा वर्ग. 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25 आलं अधिक APचा वर्ग. 169 वजा 25 बरोबर APचा वर्ग. मग 169 मधून 25 गेले, राहिले 144 बरोबर APचा वर्ग. 144 म्हटलं तर कोणाचा वर्ग 12चा वर्ग असणार आहे. म्हणून AP किती येणार 12 सेंटीमीटर येणार. आपल्याला APचं माप मिळालं 12 सेंटीमीटर. काढायचं आहे जीवेचं माप. बघा इथे 12 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि चटकन आपण काय करतोय अरे हां 12 सेंटीमीटर आलं. पण मित्रांनो इथे जीवेची लांबी विचारली. जीवा म्हटलं तर AB आणि AB म्हटलं तर येथे 12 आणि येथे 12, 12 आणि 12 किती असणार आहे 24. म्हणून हा पर्याय येणार आहे. कन्फ्युजिंग केलेलं आहे इथे की पटकन उत्तर मिळालं अरे झालं असं बरेच विद्यार्थी करतात. सो अत्यंत सोपा पाठ आहे. म्हणजे जर 2018-19ला तुम्ही असतात तुम्हाला सहज मार्क मिळाले असते. पण यावर्षी देखील तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील. एका काटकोन त्रिकोणाच्या मग आपण काय केलं पटकन काटकोन त्रिकोण या ठिकाणी काढला. कसंही काढून द्यायचं. काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत. मग आपण इथे 8 सेंटीमीटर कन्सिडर केलं, इथे 15 सेंटीमीटर कन्सिडर केलं. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या मित्रांनो आता परिवर्तुळ म्हणजेच काय तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे 3 शिरोबिंदू आहेत A, B, C त्रिकोणाचे जे 3 बिंदू आहेत त्यांना ते शिरोबिंदू आपण म्हणूयात
आणि परिवर्तुळ म्हणजेच काय, तर या तीनही बिंदूंमधून जाणारं एक वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. तीनही बिंदूंमधून जाणारं एक वर्तुळ. ओके, साधारणतः त्याच्या आसपास जाईल असं आपण एक वर्तुळ, कारण डायग्राम आपण त्रिकोण काढताना अंदाजे काढलेला आहे. हां, तिघांमधून जाणारं वर्तुळ. ओके, मग अशा प्रकारचं आपल्याला परिवर्तुळ या ठिकाणी मिळतंय. मग आता परिवर्तुळाची त्रिज्या किती? मग AC हा झाला त्याचा व्यास. AC काय आहे? व्यास आहे. आणि आपल्याला काढायची त्रिज्या, परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे व्यासाच्या निम्मे काढायचे आपल्याला. मग सेम इथे काय करायला लागेल, काटकोन त्रिकोण म्हटलेला आहे म्हणून पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल. मग AC वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. सिंपल दिसतंय हे उदाहरण. AC वर्गच काढायचे. AB किती आहे, तर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 8चा वर्ग आला 64, 15चा वर्ग आला 225, 64 आणि 225, 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 289. 289 लगेचच आपल्या लक्षात येईल काय, की हा 17चा वर्ग आहे. म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर AC आलं तुमचं 17. पण आपल्याला विचारले त्रिज्या काय, त्रिज्या काय. मग त्रिज्या काढताना आपल्याला येथे काय करावं लागेल, 17च्या निम्मे करावं लागेल. मग 17ला 2ने भाग दिलं तर 2 16. ओके, आणि मग 8.5 हे उत्तर येणार. आता हे 17/2 हे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे. आलं की नाही परफेक्ट उत्तर. फक्त इथे नवीन कन्सेप्ट आली परिवर्तुळ, म्हणजे परिवर्तुळ तुम्हाला इथे कळलेलं आहे. आता आपण 2019-20 मध्ये विचारलेल्या प्रश्नाकडे जातोय. एका वर्तुळाचे केंद्र C असून, पुन्हा आपल्याला इथे मला वर्तुळ काढावं लागेल. वर्तुळाचं केंद्र C आहे. त्रिज्या आहे 17 सेंटीमीटर. ओके, अंडरलाईन करून घेतो. वर्तुळाच्या एका जीवाची लांबी आहे 30 सेंटीमीटर. जीवेची लांबी दिले तर जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे? मग आपण एक नेहमीप्रमाणे डायग्राम पटकन फॉर्म करतोय. बरं, याप्रमाणे आपली डायग्राम झाली. काहीतरी नाव देऊयात. याला म्हटलं AB जीवा आहे. AP आणि PB हे समान आहेत. मग इथे आपण बघा काटकोन त्रिकोण तयार होतोय. आता पुन्हा आपण रिपीट करूयात उदाहरण. त्रिज्या 17 सेंटीमीटर आहे म्हणजे AC झालं 17. जीवाची लांबी 30 सेंटीमीटर आहे. 30 म्हणजे हे झालं 15 आणि हे झालं 15. आणि आपल्याला काढायचं आहे जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे, म्हणजे CPचं आपल्याला माप काढायचं आहे. मग आता बघा मित्रांनो, AC कर्ण आहे म्हणून 17चा वर्ग वजा AP वर्ग म्हणजे 15चा वर्ग. डिरेक्टली मी बाकी मांडण्यापेक्षा आणि वेळ किंवा काही सेकंद वाया घालवण्यापेक्षा मला आता कळलं, एवढे उदाहरण आपण सोडवत आलोय त्यामुळे जास्त वेळ वाया घालण्यात अर्थ नाही. 17चा वर्ग वजा 15चा वर्ग बरोबर PCचा वर्ग किंवा CPचा वर्ग. 17चा वर्ग आहे 289, 15चा वर्ग आहे 225 बरोबर PCचा वर्ग. 9तून 5 गेले 4, 8तून 2 गेले 6 आणि 2तून 2 गेले 0 आले. मग PCचा वर्ग इथे किती 64 आले. ओके, मग 64 आणि PC वर्ग यांचं वर्गमूळ काढलं तर PC मिळेल आपल्याला 8 सेंटीमीटर हे उत्तर असेल. बघा 19-20ला विचारलेलं आणि बहुधा सगळेच प्रश्न हे जीवेच्या संदर्भातीलच दिसत आहेत. म्हणजे एकाच नियमाच्या संदर्भात सगळे प्रश्न या ठिकाणी विचारले दिसत आहेत. बघूयात पुढचा प्रश्न काही वेगळा आहे की तसंच आहे. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर म्हणजे पुन्हा एकदा मला थोडं माझं कंपास आणि पेन यांचं कॉम्बिनेशन नीट येत नाही. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या 12 सेंटीमीटर जीवेची लांबी आहे 32.
तर वर्तुळाचा व्यास किती? थोडा वेगळा प्रश्न इथे विचारलाय. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर. जीवेची लांबी आहे 32 म्हणजे मग आता आपण ती लिहिताना किती लिहिणार? तर 2 पार्ट करणार. जीवा 16 आणि इकडे 16. तर विचारले वर्तुळाचा व्यास किती? व्यास काढण्यासाठी आधी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, ते म्हणजे त्रिज्या. मग इथे सिंपल आहे. त्रिज्येचा वर्ग बरोबर 16चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 16चा वर्ग 256 अधिक 12चा वर्ग 144. मित्रांनो 256 144 लगेच लक्षात येतं की अरे हे 400 येतंय. मग आर वर्ग बरोबर 400 आलं, तर आर बरोबर किती आलं? 400चं वर्गमूळ 20 आलं, 20 सेंटीमीटर. आणि आपण काय करतोय, उत्तर दिसतं इथे लगेच, अरे 20 सेंटीमीटर आलं. पण मित्रांनो विचारलंय व्यास आणि आपण काढले त्रिज्या काढून ठेवलेली आहे. ओके, सो आपल्याला काय करायला लागेल? डी म्हणजे व्यास आणि 2R म्हणजे त्रिज्या. ओके, आर गुणिले 2, मग 2 गुणिले आर म्हणजे 20 आणि 2 गुणिले 20 येणार 40. मग मित्रांनो 40 सेंटीमीटर हे बरोबर. बघा कन्फ्युजन कसं केलेलं आहे. तर मित्रांनो आपण अगदी कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने इथे स्पष्ट केलेले आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे. डेफिनेटली यावर्षी देखील अशाच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि तुम्ही ते अगदी अचूकरित्या सोडवाल याची खात्री आहे. थँक्यू.